मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत। या आंदोलनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। यावेळी कोर्टात आंदोलकांचे वकील, याचिकाकर्ते, राज्य सरकार आणि पोलिसांनी आपापला युक्तिवाद मांडला। 1.5 तासाहून अधिक काळ या आंदोलनावर सुनावणी झाली। त्यात आमरण उपोषणाला परवानगी दिली नव्हती असं कोर्टानं म्हटलं। त्याशिवाय 5000हून अधिक लोक आणू नये याची जबाबदारी आयोजकांची होती अशी निरीक्षणं नोंदवत कोर्टानं आंदोलनावर नाराजी व्यक्त केली। या सुनावणीवेळी आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये, 5000पेक्षा जास्त आंदोलक नको असं हायकोर्टानं सांगितलं। तर रस्ते अडवायला, गर्दी करायला जरांगे यांनी सांगितलं नाही असं मनोज जरांगे यांचे वकील पिंगळे यांनी कोर्टात म्हटलं। तर रस्त्यावर फिरणाऱ्यांना आव्हान करून तुम्ही मुंबईतून बाहेर घालवणार का असा प्रश्न कोर्टानं वकिलांना केला। कोर्टासमोर डिप्लोमॅटिक वागू नका असं न्यायाधीशांनी जरांगेच्या वकिलांना सुनावलं। आझाद मैदानात 5000पेक्षा जास्त लोक नको, सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं काही नको असं कोर्टानं जरांगेंच्या वकिलांना सांगितलं। दरम्यान या सुनावणीनंतर हायकोर्टानं सरकारला काही आदेश दिले आहेत। ते नेमके काय पाहूयात। मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा। उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा असाही कोर्टाने आदेश दिले आहे। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा। मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा। सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं। मुंबईत गणेशोत्सवात कोंडी व्हायला नको असे सगळे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले आहेत। 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश आहेत आणि इतर ठिकाणी आंदोलन होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येईल। मला असं वाटतं, मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला। त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे। त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे। ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे। त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे। सर, पत्रकारांवर देखील हल्ले झालेत। खरं तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशनला पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे, महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडले। मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे। पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे। कारण आपण 30पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत, त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चांनंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदे साहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे। यावर आता आंदोलक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे।